गॅरंटी देऊ शकते की Naukri.com वरती जर तुम्ही हा रिझ्युमे अपलोड केला ना तर नक्कीच तुम्हाला HR चे कॉल येतील. कारण नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मजेत आहे. तर आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आली आहे, तो म्हणजे आपला रिझ्युमे कसा असला पाहिजे. तर मी 2 पार्टमध्ये घेणार आहे. फर्स्ट असणार आहे एक्सपिरियन्ससाठी आणि सेकंड असणार आहे फ्रेशर्ससाठी. तर जो एक्सपिरियन्सचा आहे ना त्याच्यातलाच काही पार्ट रिमूव्ह करून आपण फ्रेशर्सचा जो रिझ्युमे असतो ना तो बनवणार आहे. फक्त मी जी इन्फॉर्मेशन आहे ती सांगणार आहे आणि साईडला मी माझा सॅम्पल रिझ्युमे पण तुम्हाला शो करणार आहे व्हिडिओमध्ये. तर चला मग आपल्या व्हिडिओला. तर फर्स्ट रिझ्युमे तुम्ही म्हणजे कुठल्याही जे ओपन सोर्स असतात ना त्याच्यामधून पण बनवू शकता. सगळ्यात म्हणजे ओपन सोर्स सध्याचं आहे ना ते गुगलवालं जे आहे ना त्याच्यातून तुम्ही तुमचा रिझ्युमे बनवू शकता एकदम परफेक्टली. तर फर्स्ट आहे रिझ्युमे. तर रिझ्युमे जेव्हा स्टार्ट करणार आहे तर तुम्ही त्याच्या स्टार्टिंगला रिझ्यूम हा वर्ड सुद्धा लिहू शकता, जसं मी लिहिलंय. त्यानंतर फर्स्ट आपल्याला आपलं नाव, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल ID ह्या 3 गोष्टी मेन्शन करायच्यात. ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण जेव्हा पण आपला रिझ्युमे एखादा HR बघतो ना तर तो पहिल्यांदा आपली कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनच बघतो. त्याच्यामुळे आपला नंबर आणि ईमेल ID दोन्ही पण त्याच्यामध्ये असलं पाहिजे. फर्स्ट हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे ऑब्जेक्टिव्ह. तर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे नेमकं काय की एक नाही का आपल्याला जे ध्येय, आपण आपल्यामध्ये कोणतं स्पार्क आहे ना त्याचं एकदम छोट्या वाक्यामध्ये ना आपल्याला तिथे लिहायचं असतं. जसं मी लिहिलंय तसं तुम्ही बघू शकता. तर असं एकदम शॉर्ट अँड सिम्पलमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह लिहायचं आहे तुमचं. त्याच्यानंतर आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तर तुम्ही जे पण तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन कंप्लीट केलेलं आहे ना ते लिहायचं आहे. तर मी माझं इथे SSC पासून TY BSc पर्यंत सगळे लिहिलेलं आहे इथे. स्कूल नेम, कॉलेज नेम पण लिहिले आणि युनिव्हर्सिटी आणि पर्सेंटेज अशा कॉलम्स करून सुद्धा तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आहे टेक्निकल स्किल्स. तर एक्सपिरियन्स लोकांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे, टेक्निकल स्किल. तर एक्झॅक्ट तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या खालीच तुमचे टेक्निकल स्किल आले पाहिजेत. तर ते बघायला पण खूप इझी वाटतं. तर त्याच्यामध्ये मी जे माझे टेक्निकल स्किल्स आहेत ना ते मी तिथे मेन्शन केलेले आहे. तर तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॉलम्स आणि रोज करून तुमची इन्फॉर्मेशन इथे भरू शकता टेक्निकल स्किल्समध्ये. तर माझं जसं आहे ETL टूल्स आहेत, तर त्याच्यामध्ये टॅलेंट बिग डेटा प्लॅटफॉर्म आहे 7.2. तर तसं मी व्हर्जनसोबत लिहिलेलं आहे, तसंच तुम्ही सुद्धा करू शकता. त्यानंतर महत्त्वाचं आहे एक्सपिरियन्स समरी. तर एक्सपिरियन्स समरीमध्ये काय असतं की पूर्ण तुमचा जो एक्सपिरियन्स आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचं काम केलेले ते सगळे पॉईंट्स तुम्हाला मेन्शन केलेले आहेत. तर माझा हा जो रिझ्यूमे हा टॅलेंट डेव्हलपरचा आहे. तर जसे मी पॉईंट्स लिहिलेत तशा जर तुमचा रिझ्यूमे टॅलेंट डेव्हलपरचा असेल तर तुम्ही माझे हे पॉईंट्स फॉलो करू शकता. नाहीतर तुमच्या स्किल सेटनुसार तुम्हाला तुमचे पॉईंट्स बनवून त्याच्यामध्ये लिहायचे आहेत एक्सपिरियन्स समरीमध्ये. त्याच्यानंतर आहे वर्क एक्सपिरियन्स. तर वर्क एक्सपिरियन्स म्हणजे काय, तर तुम्ही असं म्हणता की आपण आपलं जे एक्सपिरियन्स समरी आहे ना ती लिहिली आहे. तर एक्सपिरियन्स समरी आणि वर्क एक्सपिरियन्समध्ये डिफरन्स आहे की वर्क एक्सपिरियन्स म्हणजे आपण डे टू डे लिहितो, म्हणजे मंथ टू मंथ जसा प्रोजेक्ट आहे ना त्याच्यानुसार. तर तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये काम केले, कोणत्या लोकेशनला काम केले, कोणत्या रोलनी काम केले, अजून प्रोजेक्टचं नाव काय होतं, हे सगळं तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे. आणि त्या प्रोजेक्टमध्ये तुमच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या त्या पण तिथे मेन्शन करायच्या. तर हे वर्क एक्सपिरियन्समध्ये येतं. म्हणजे थोड्याशा इन डिटेलमध्ये जाऊन आपल्याला इन्फॉर्मेशन लिहायची असती, त्याला वर्क एक्सपिरियन्स म्हणतात. तर जर तुम्ही एका प्रोजेक्टवरती 2-3 वर्ष काम केलं असेल तर ते एका याच्यामध्ये, परत तिथून पुढचे 2 वर्ष दुसऱ्या प्रोजेक्टवरती काम केलं असेल तर त्याच्यामध्ये दुसरं, असं लिहायचं आहे. तर माझं 2 आहे याच्यामध्ये, 2 प्रोजेक्ट्स आहेत. तर मी दोन्ही प्रोजेक्ट्सचे ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे इन्फॉर्मेशन पूर्ण जे पण आहे ती. आणि काही वेळेस जो प्रोजेक्ट असतो ना त्याला थोडंसं म्हणजे नाही का डिस्क्रिप्शन सुद्धा तुम्ही लिहू शकता, तर ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करता येतं. त्याच्यानंतर हॉबीज आहेत. तर हॉबीजमध्ये तुम्ही शॉर्ट अँड सिम्पल तुम्हाला जे काही आवडतं ते तुम्हाला लिहायचं आहे. तर बऱ्याच वेळा असं होतं की
तुम्हाला ते आवडत नाही आणि तुम्ही जर ते रिझ्युमेमध्ये लिहिलं तर HR ने तुम्हाला क्वेश्चन विचारलं तर तुम्ही गडबडून जाता. आणि त्याच्यामुळे आपल्याला जे आवडतं तेच त्याच्यामध्ये लिहायचं आहे. आणि सगळ्यात लास्ट आहे पर्सनल डिटेल्स. तर पर्सनल डिटेल्समध्ये मी हेच पॉईंट्स फक्त मेन्शन केले जे खूप महत्त्वाचे आहेत. जेंडर, डेट ऑफ बर्थ, मॅरिटल स्टेटस, लँग्वेज ज्या पण माहिती आहेत आपल्याला त्या, आणि त्यानंतर आहे करंट लोकेशन म्हणजे तुम्ही आत्ता कुठे राहताय ते, आणि करंट ॲड्रेस म्हणजे सेम, दोन्ही पण एकच. आपल्याला लास्ट आहे डिक्लेरेशन. तर डिक्लेरेशनची लाईन सगळ्यांची सेमच असते, ती तुम्ही ॲज इट इज कॉपी करू शकता. आणि सगळ्यात खाली आहे डेट आणि सिग्नेचर. तर हे जेव्हा पण आपण इंटरव्ह्यूला वगैरे जातो ना तर तेव्हा ते मेन्शन करायचं असतं. तर अशा प्रकारे हा एक्सपिरियन्स 3 ते 4 वर्षाचा जे एक्सपिरियन्स असतो ना त्यांच्यासाठी हा परफेक्ट रिझ्युमे आहे. तुम्ही हा यूज करू शकता. त्यानंतर आता आपला सेकंड पॉईंट आहे फ्रेशर्सचा कसा असला पाहिजे रिझ्युमे. तर मी जेव्हा फ्रेशर होते ना तर माझा पण हा सेम रिझ्युमे होता, माझे काही चेंजेस नव्हते. जेव्हा मी नेक्स्ट टाइम इंटरव्ह्यू दिला ना एक्सपिरियन्ससाठी तर मी त्याच्यामध्ये फक्त एक्सपिरियन्स समरी आणि एक्सपिरियन्सचे जे डिटेल्स आहेत ना ते ॲड केलेले आहेत, हे 2च पॉईंट. मग हे 2 पॉईंट स्किप करून बाकीचे जे पण सगळे पॉईंट्स आहेत ना ते तुम्ही ॲज अ फ्रेशर म्हणून जेव्हा पण रिझ्युमे बनवताना तेव्हा तुम्ही वापरू शकता. तर मग फ्रेशर्सच्या रिझ्युमेमध्ये काय असणार आहे, नेम, कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल ID हे तर कॉमन आहे सगळ्यांमध्ये. ऑब्जेक्टिव्ह पण कॉमन आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं जे पण आहे तुम्ही लिहू शकता. आणि तिसरा पॉईंट असा आहे की जे मी टेक्निकल स्किल लिहिल्यात ना तिथं तुम्ही सर्टिफिकेशन म्हणजे जे पण तुम्ही सर्टिफिकेशन कंप्लीट केलेले असतील ना तुमच्या कोर्स चालू असताना किंवा कोर्स झाल्यानंतर ते सगळे तुम्ही टेक्निकल स्किल्सच्या जागी मेन्शन करू शकता. एक्सपिरियन्स समरीचा पॉईंट आहे तो तुम्हाला स्किप करायचा आहे किंवा त्याच्या जागी तुम्ही जे इंटर्न केलेलं असतं ना तर त्याचं पूर्ण डिटेल्स तुम्ही लिहू शकता तिथे. आणि वर्क एक्सपिरियन्सचा पॉईंट पण काढून टाकायचा आहे. आणि त्याच्या खालचे जे आहेत ना पॉईंट्स ते म्हणजे हॉबीज आणि पर्सनल डिटेल्स एवढंच येणार आहे फ्रेशर्सच्या रिझ्युमेमध्ये. आणि त्यानंतर डिक्लेरेशन. तर या प्रकारे तुम्ही तुमचा रिझ्युमे बनवू शकता. आणि मी 100% गॅरंटी देऊ शकते की Naukri.com वरती जर तुम्ही हा रिझ्युमे अपलोड केला ना तर नक्कीच तुम्हाला HRचे कॉल येतील. कारण माझा हाच रिझ्युमे Naukri.com वरती अवेलेबल आहे. आत्ता मी माझं स्टेटस म्हणजे असं ठेवलेलं आहे की मला आता चेंज नाही करायचं आहे जॉब, तरीसुद्धा मला खूप सारे मेल्स येतात याच रिझ्युमेवरती की तुम्ही इंटरेस्टेड आहात का म्हणून या जॉबसाठी. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे रिझ्युमे बनवून बघा तुम्हाला कसा म्हणजे तुम्हाला काय त्याचा फरक पडतोय Naukri.com वरती किंवा LinkedIn वरती. आणि मला नक्की कमेंट्समधून सांगा. आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समधून नक्की सांगा. आणि कोणी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक पण करा, शेअर पण करा. आणि अशाच आपण व्हिडिओसोबत नवीन नवीन भेटणार आहोत. तर चला आत्तासाठी बाय बाय.